पुढच्या बातमीकडे आमदार रोहित पवार आणि नीरव मोदींचा संबंध काय असा सवाल केला अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार ज्या जागेवर एमआयडीसी उभारण्याची मागणी करतायत त्या ठिकाणी नीरव मोदीची जमीन असल्याचा दावा उमेश पाटील यांनी केलाय। तसंच नीरव मोदीला पैसे मिळावेत म्हणून रोहित पवारांना निवडून दिलंय का असा सवाल देखील उमेश पाटलांनी उपस्थित केला। एक क्षेत्र संपादन केलं जाणार आहे, तिथं त्याची जमीन आहे, एक नव्हे तर 4-4 त्याची खाती त्या ठिकाणी आहेत। आणि मग नीरव मोदीला मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळवून देण्याच्या करता कर्जत जामखेडच्या लोकांनी रोहित पवारांना निवडून दिलंय का? रोहित पवारांना चांगलं माहित आहे की संपादित क्षेत्रामध्ये कुणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कवडी मोल दराने जमिनी विकत घेतलेल्या आहेत। या उद्योगपतींना, या व्यावसायिकांना देशाबरोबर द्रोह करून पळून गेलेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पैसे मिळवून देण्याच्या करता तिथला स्थानिक आमदार जो आहे बेरोजगार तरुणांच्या नावाखाली एक खोटं चित्र निर्माण करतोय। ते कर्जत जामखेडच्या जनतेला नव्हे तर महाराष्ट्राला हा समजलं पाहिजे की रोहित पवार हा किती फ्रॉड आहे। रोहित पवारांच्या दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा, असली आणि नकली मधला खरा जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे।